ठीक आहे. सो आपल्याला आता काय करायचं आहे, आपण एक EC2 इन्स्टन्स क्रिएट केला आहे AWS वर आणि त्याची हार्डवेअर कॅपॅसिटी काय असली पाहिजे मिनीक्यूब इन्स्टॉलेशनसाठी ते आपण सेट केलेली आहे. तर मिनीक्यूब आपण इन्स्टॉलेशन करून बघतोय. हार्डवेअर कॅपॅसिटी 2 कोर CPU, 2 GB रॅम, 20 GB स्टोरेज. ठीक आहे, 2 GB मेमरी, 20 GB स्टोरेज. सो आपण त्या पद्धतीचा एक इन्स्टन्स टाईप आपण यूज केलेला आहे. इन्स्टन्स टाईप कोणता आहे आपला C7 फ्लेक्स, ज्यामध्ये हे हार्डवेअर आपण अप्लाय केलेले आहेत. ठीक आहे. देन त्यानंतर आणखी काय रिक्वायरमेंट आहे, तर इन्स्टॉलेशन्समध्ये बघा इन्स्टॉलेशनची प्रोसेस दिलेली आहे याने लिनक्समध्ये पाहिजे आपल्याला. ह्या 2 कमांड असतात मिनीक्यूब इन्स्टॉलेशन करण्यासाठी. बट आणखी काय रिक्वायरमेंट आहे, तर इथे बघा हा इंटरनेट कनेक्शन, आणखी काय म्हणतोय कंटेनर इंजिन. हां, तर डॉकर इन्स्टॉल करा और समथिंग एल्स, यापैकी कुठलाही कंटेनर इंजिन तुम्ही इन्स्टॉल करू शकता. तर आपल्याला काय माहिती आहे, डॉकर माहिती आहे, डॉकर इन्स्टॉलेशनची पूर्ण प्रोसेस माहिती आहे ना. ठीक आहे, तर सर्वात आधी डॉकर इन्स्टॉल करू इथे. सो इन्स्टॉल डॉकर. तुम्हाला ऑलरेडी पूर्ण प्रोसेस माहिती आहे डॉकर इन्स्टॉलेशनची, काय करतो आपण, कशा पद्धतीने करतो, सो ते करू आधी. सो इन्स्टॉल डॉकर, डॉकरची ही पूर्ण प्रोसेस कॉपी करणार आणि इकडे कुठे करणार, आपल्या इन्स्टन्समध्ये येणार. मी काय करतोय, नॅनो डॉकर .sh फाईल क्रिएट करतोय आणि इथे पूर्ण कंटेंट काय करणार, पेस्ट करणार. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट आणखी काय करणार, यामध्ये एक लाईन मला परत ॲड करावी लागेल. ती कोणती, ती म्हणजेच इन्स्टॉलेशनवाली लाईन, दिस वन, पेस्ट, आणि मी इथे सिंपल -y मेन्शन करणार. क्लिअर. नेक्स्ट Ctrl+X, एंटर. सेव्ह झालाय आणि या फाईलला मी काय करतोय, बॅश docker.sh, एंटर. ठीक आहे. तर डॉकर इन्स्टॉलेशन होईल. दुसरा म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, इन्स्टॉल मिनीक्यूब या 2 कमांडने होऊन जाणार. तिसरा आपल्याला रिक्वायरमेंट असेल kubectl. काय पाहिजे, kubectl. सो kubectl कुठून इन्स्टॉल करायचं, सो kubectl इन्स्टॉलेशन करू. kubectl इन्स्टॉल उबंतू हिअर. सो AWSचं ऑफिशियल डॉक्युमेंटेशन आहे, त्याचा यूज करू शकता तुम्ही kubectl इन्स्टॉलेशनसाठी. दिस वन, जे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण kubectl इन्स्टॉल करायसाठी डॉक्युमेंट थोडा AWSचं यूज करू शकतो. ठीक आहे. इथे प्रोसेस दिलेली आहे उबंतू, लिनक्स, AMD जी काही आहे. लेटेस्ट व्हर्जन कुबरनेटिसचा कोणता चालू आहे, 135. बट येस, तुम्ही थोडं मागे पण घेऊ शकता, कुठलाही घेऊ शकता, बट इट डिपेंड्स ऑन यू. -o. अच्छा, येस, आलाय 30% जाणार आता माझा लॅपटॉप. ठीक आहे. आणखी ही प्रोसेस मी ऑलरेडी प्रॉपर वेने काढून ठेवलेलं आहे, तर इथून सुद्धा तुम्हाला करता येईल. मिनीक्यूब इन्स्टॉलेशन, मिनीक्यूब इन्स्टॉलेशन रिक्वायरमेंट्स, या 4 रिक्वायरमेंट असल्या पाहिजे. हार्डवेअर, देन डॉकर, देन मिनीक्यूब, देन kubectl. ओके. सो डॉकर हार्डवेअर तर आपण करून घेतलं, डॉकर इन्स्टॉलेशन आपण करतोय, मिनीक्यूब आपल्याला इन्स्टॉल करावं लागेल आणि kubectl. ओके. सो तेच करायचं आहे आपल्याला इथे. ओके. सो डॉकर अवेलेबल आहे, बघा अवेलेबल झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण इन्स्टॉल करणार मिनीक्यूबच्या या 2 कमांड्स, ज्या ऑलरेडी तुम्हाला कुठे मिळणार, हिअर. ठीक आहे. सो मी पूर्ण हे डॉक्युमेंटेशन्सवरूनच काढून ठेवलेल्या कमांड्स आहेत माझ्या रेपॉझिटरीमध्ये, ज्यांचा तुम्ही यूज करू शकता. परफेक्ट. अँड हिअर sudo install minikube, एंटर. ओके. सो मिनीक्यूब इन्स्टॉलेशन झालेलं आहे, त्यासाठी आणखी मिनीक्यूब स्टार्ट करावं लागेल. बट बिफोर दॅट डाउनलोड kubectl. कुठे गेलं, हिअर. सो सिम्पल आपल्याला ही कॉपी करायचं आहे आणि बाकी स्टेप्स मी इथे ऑलरेडी लिहिलेले आहेत, तर डॉक्युमेंटेशन तुम्ही फॉलो करू शकता. 1 2 3 आहे आणि आता आपल्याकडे कोणता आहे, 1 3 4.
सो एंटर. ओके, package is done now. Then now use this command. हे तुम्हाला इथे पण मिळणार, इथे खाली यायचं. हे बघा, ह्या कमांड्स ऑलरेडी अवेलेबल आहेत. मी त्याच यूज करतोय, एक्स्ट्रा काही नाही करत आहे. तुम्हाला पण तेच यूज करायचं आहे. दिस वन. तर मी डायरेक्टली इकडनं करतोय. देन एक्झिक्युशनची कमांड हिअर. देन मेक डायरेक्टरी फॉर अँड सेट पाथ. तर ह्या डॉक्युमेंटेशनमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहेत. सो एक कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे, क्यूबसीटीएलची पूर्ण प्रोसेस त्याच्या डॉक्युमेंटमध्ये आहे. क्यूबसीटीएल वर्जन. ओके, क्यूबसीटीएल पण आपलं इन्स्टॉल झालंय 1.34 वर्जन. ठीक आहे, परफेक्ट. हेच पाहिजे आपल्याला. अँड नाव सिंपल काय करणार, मिनीक्यूबला आपण इन्स्टॉल करणार. मिनीक्यूब इन्स्टॉल करण्यासाठी कमांड काय, मिनीक्यूबला स्टार्ट करण्यासाठी कमांड काय, मिनीक्यूब स्टार्ट. इन्स्टॉलेशन तर आपण या दोन कमांडने केलंय. आता स्टार्ट करायचं आहे, तर मिनीक्यूब स्टार्ट करण्यासाठी कमांड मिनीक्यूब स्टार्ट. आणि ती कमांड सुद्धा मी बहुतेक इकडे लिहिलेली आहे का, हा सीएल मिनीक्यूब स्टार्ट. ठीक आहे, सो गो विथ इट. मिनीक्यूब काय आहे, तर एक स्मॉल क्लस्टर आहे, कुबरनेटिस क्लस्टर. तो एक ॲक्च्युली कंटेनर क्रिएट करतो आणि तोच मास्टर नोड असतो, तोच स्लेव्ह नोड असतो. ओके, मास्टर पण तोच असणार, स्लेव्ह पण तोच असणार, कंटेनर. आणि त्यामध्ये आपण आपले पूर्ण समोर जे काय आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे ती परफॉर्म करून बघू शकतो. सो इट्स ऑल्सो अ प्लॅटफॉर्म टू प्रॅक्टिस युअर कुबरनेटिस स्टफ. सो मिनीक्यूब स्टार्ट. बघा, हा काय म्हणतोय, मिनीक्यूब आपण डायरेक्टली स्टार्ट करू शकत नाही, त्यासाठी यूज -हायफन फोर्स. ठीक आहे, सो रूट -हायफन फोर्स. बघा, आता तो डाउनलोडिंग कुबरनेटिस क्लस्टर 1.35 डाउनलोड करतोय. स्वतः पूर्ण पॅकेजेस डाउनलोड करणार कुबरनेटिसचे. डॉकर आहे की नाही चेक करणार. डॉकर असेल एक कंटेनर क्रिएट करणार आणि त्याला कुबरनेटिस मध्ये कन्वर्ट करणार, कुबरनेटिस क्लस्टर मध्ये. सो ते प्रोसेस आता सुरू झालेली आहे. आणि कुबरनेटिस वर काम करण्यासाठी क्यूबसीटीएल आपण इन्स्टॉल केलाय. ओके, हे खूप छान आहे की माझा मोबाईल इंटरनेट थोडं फास्ट चालू आहे. बट लेट्स सी किती वेळ लावतोय. 60, 67, 70%. तर हे एवढं सगळं तू डाउनलोड करतोय, त्यासाठीच त्याचा स्टोरेज आणि मेमरी वगैरे थोडी व्यवस्थित द्यावी लागतं आपल्याला. सी काय करतोय तो आता, क्रिएटिंग डॉकर कंटेनर. का बरं, विथ मेमरी किती घेतली आहे, सीपीयू कोर किती घेतला त्याने, 2 कोर मेमरी, 2 कोर सीपीयू अँड 3 GB रॅम. आणि आपण किती दिली आहे, 4 GB. बरोबर ना, म्हणजे इनफ आहे. Verifying Kubernetes component, and yes, now we have our Kubernetes cluster in our EC2 instance Minikube. ठीक आहे, सो कसं बघायचं, सो डॉकर PS मध्ये बघा एक कंटेनर असेल आपल्याला आणि तो असतो आपला Kubernetes क्लस्टर. क्लिअर आहे. ओके, सो kubectl कमांड गेट नोड. नोड्स मध्ये बघा एक मिनीक्यूब नावाचा नोड दिसेल, कंट्रोल प्लेन. होस्ट मशीन दिसतीये का, नाही दिसत आहे. स्लेव्ह नोड दिसतोय का, नाही दिसत आहे. तर हा ॲज अ कंट्रोल प्लेन, स्वतः कंट्रोल प्लेन आहे आणि स्वतः
स्लेव्ह नोड पण आहे. कळलं? ठीक आहे. सो गिट क्लोन आपली रेपॉझिटरी घेऊ इथे. कुठे आपली रिपॉझिटरी? हिअर. 5 minutes लेफ्ट. डिप्लॉयमेंट वाला आपण करून बघू पटकन. ठीक आहे. कॉपी हिअर, पेस्ट. ओके. सो cd बॅच नंतर kts. इथे आपल्याकडे अवेलेबल आहे काय? डिप्लॉयमेंट फाईल. कॅट करून बघू डिप्लॉयमेंट मध्ये काय आहे. चेक करा कोणती आहे. रिक्रिएट वाली अवेलेबल आहे. ठीक आहे. सो रिक्रिएटला आपण काय करणार? kubectl टेस्ट करणार. kubectl अप्लाय -f आणि डिप्लॉयमेंट एंटर. ठीक आहे. ओके. सो गेट पॉड्स, kubectl गेट पॉड्स दिसतात. ओके. अगेन इथे पण पेंडिंग आलेलं आहे. वाय? इमेजेस त्या ॲक्च्युअल रन होत नाही आहेत का प्रॉपरली? होऊ शकते. परफेक्ट. सो ठीक आहे. इथे आपण आता बाकीची समोरची प्रॅक्टिस करणार आहोत. मिनीक्यूब कसं इन्स्टॉल करायचं समजलं? इझी आहे. काय कठीण वाटतं का? नाही. तर इथे आपण बाकीचे पूर्ण प्रॅक्टिस करणार. आपल्याला समोर ॲक्सेस कंट्रोल बघायचं आहे, रोल बॅक बघायचं आहे, त्या सगळ्या टर्म्स इथे बघणार. क्लिअर? ओके. तर आपण बघू इमेजेस काही वेगळे यूज करून बघू किंवा एनजीनेक्स यूज करून बघू. देन ट्राय करणार की काय. इथे कोणती इमेज? एनजीनेक्स आहे. होऊ शकते आपल्याला प्रॉपर व्हर्जन्स वगैरे इन्स्टॉल घ्यावे लागेल एनजीनेक्सचे. ठीक आहे. जेणेकरून हा फास्ट काम करेल. स्लो काम का करते हे त्याबद्दल आयडिया नाही आहे. 2 कंटेनर क्रिएट केले यांनी आणि बाकी 2-3 पेंडिंगमध्ये आहे. ते थोडंसं चेक करावं लागेल. ठीक आहे. और एल्स काही वेगळा इश्यू असू शकतो. ठीक आहे. बट एवढं समजलं मिनीक्यूब इन्स्टॉलेशन खूप इझी आहे, काही कठीण नाही आहे.